नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की वसुंधरा आता विशाखा आणि तनया यांना आपल्या रूममध्ये घेऊन आलेली असते आणि ती विशाखाला विचारत असते की तुम्हाला एवढ्या पैशांची गरज कशासाठी पडली आणि का पैसे मागितले तुम्ही तनयाकडे. तेवढ्यात तनया आणि विशाखा म्हणतात, तुला काय करायचं आहे, तुला फक्त पैसे देण्याशी मतलब आहे, तूही आम्हाला विचारू नकोस. तेवढ्यात वसुंधरा म्हणते, हो का, ठीक आहे, मग मी नाही देत पैसे, तुम्हाला नकोय का पैसे. तेवढ्यात विशाखा म्हणते, थांब, मला ना खूप गरज आहे पैशांची, समजून घे ना प्लीज. अगं मला पैशांची गरज होती म्हणून घरावरती लोन काढलं बँकेकडून आणि एका मनी लेंडरकडून सुद्धा पैसे मी उधार घेतले होते, उसने घेतले होते आणि आता ते पैसे मी परत करू शकले नाही. त्यामुळे ती माणसं घरी येऊन बसलेली आहेत आणि माझं घर सुद्धा ते बळकवणार आहे. तू जर हे पैसे दिले नाहीत ना तर मी रस्त्यावर येईल, प्लीज माझी मदत कर. आता वसुंधरा म्हणत असते, हो मदत तर मी करेन, पण माझी एक अट आहे. तेवढ्यात आता विशाखा म्हणते, तू काय अट घालणार आहे, घालून घालून तुला काय हवं ते अट घाल. वसुंधरा म्हणते, अहो आधी ऐकून तर घ्या ना, तुमचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे हे म्हटल्यावर मला भरून आलो हो. आणि आता विशाखा म्हणते, ए बाई प्लीज मला लवकरात लवकर पैसे दे, हवं तर मी तुझ्या हात सोडते, पाया पडते. आणि ती वसुंधरेच्या पाया पडायला लागते. आता तनया म्हणते, आई काय चाललंय तुझं, एवढी सिरियस गोष्ट तू मला सांगितली नाही आणि हिच्या पाया का पडतेस. त्यावर विशाखा म्हणते की तुला एक साधी गोष्ट सांगितली ती तनया, की माझ्यापर्यंत पैसे पोहोचव, पण हे सुद्धा तुला करता आलेलं नाहीये आणि आता अजिबात बोलायचं नाहीयेस तू. आणि वसुंधरा तुझी काय अट आहे ते सांग मला. वसुंधरा म्हणते, थांबा आलेच मी. आणि ती जाते आणि एक कोरा पेपर घेऊन येते आणि पेन सुद्धा सोबत आणते आणि म्हणते, घ्या याच्यावरती सही करा. आता विशाखा म्हणते, काय ब्लँक पेपरवरती सही घेण्याचा अर्थ कळतोय का तुला. तेवढ्यात वसुंधरा म्हणते, हो मला व्यवस्थित अर्थ कळतो त्याचा. विशाखा म्हणते, तू सहीचा गैरवापर करणार आहेस मला माहिती. त्यावर आता वसुंधरा म्हणते, नाही हो, म्हणजे कसं आहे ना, कोणीतरी म्हटलंय की खोट्या आणि कारस्थानी माणसांना सगळं जग हे खोटंच वाटतं. त्यांना असंच वाटतं की कोणीतरी आपला फायदा घेईल, आपली फसवणूक करेल, पण काय ना, मी त्यातली नाहीये. मला असं कोणाचा फायदा वगैरे घेत नाही आणि घाबरू नका, या सहीच्या बळावरती मी का तुमचे इस्टेट वगैरे बळकवणार नाहीये. आणि काय ग तनया, मग तेव्हा बँकेमध्ये तू घाईघाईने याच्यासाठीच गेली होती का, पैसे काढून आणण्यासाठी. आता तनया म्हणते, हो अखिलला हे सगळं माहितीये, मी त्याला सांगितलं होतं 4 दिवसांनंतर तुझे पैसे परत मिळतील. वसुंधरा म्हणते, एवढे पैसे कुठून आणणार होतात तुम्ही. तनया म्हणते, त्याचा विचार आम्ही नंतर करणार होतो. वसुंधरा म्हणते, ही शुद्ध फसवणूक आहे आणि तुझा नवरा जरी CEO असला ना तरी सुद्धा माझ्या नवऱ्याने हे कष्टाने सगळं काही उभं केलं आहे ते तुमच्यासारख्या खोटारड्या लोकांवरती एवढे पैसे उधळण्यासाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. आता विशाखा म्हणते, बाई तुझं काय चालू आहे, मला लवकरात लवकर पैसे दे. वसुंधरा म्हणते, हे बघा, आधी याच्यावरती तुम्हाला सही करावी लागेल तरच पैसे मिळतील. आता विशाखा म्हणते, ठीक आहे, आणि ती पेपरवरती सही करते. तनया तिला अडवत असते, म्हणत असते की हिच्यासमोर हरू नको. तेवढ्यात विशाखा म्हणते, माझ्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नाहीये. तुला एक साधं काम सांगितलं होतं तनया, ते सुद्धा तुला करता आलेलं नाहीये. ऐन वेळेवर तू जर माती खाल्ली नसती ना तर आज ही वेळेस माझ्यावरती आलेली नसते. आणि ती आता त्या कोऱ्या पेपर्सवरती सही करते. विशाखा म्हणते, घे हे पेपर घे आणि झालं ना तुझ्या मनासारखं, आता ते मला पैसे. तेवढ्यात वसुंधरा म्हणते, त्याचा विचार करते मी. विशाखा म्हणते, काय, अगं मी तुला बोलले ना, आता सही केली ना. वसुंधरा म्हणते, हो ते तर तुम्ही केलेलं आहे, पण तुम्हाला अजून माझं एक महत्वाचं काम करावं लागेल. विशाखा म्हणते, महत्वाचं काम, कुठलं महत्वाचं काम. वसुंधरा म्हणते, खाली चला, तुम्हाला सगळं सांगते. ती आता खाली येते. तेवढ्या तिकडे जयश्री तिच्या मैत्रिणींना निरोप देत असते. त्या म्हणत असतात की तुझ्या सुनेने खूप छान अरेंजमेंट केली होती, आम्हाला खूप मज्जा आली. आम्ही सुद्धा हा हळदी कुंकवाचा नवीन ट्रेंड जो सुरू केला आहे तुझ्या सुनेने तो पुढे नेऊ आणि पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा असंच ग्रँड हळदी कुंकू करणार आहोत. आणि तू तर खूप छान दिसत होती. आता तुझ्या सुनांना कुणाची दृष्ट लागायला नको. तेवढ्या जयश्री म्हणते की हो, त्यांची दृष्ट मीच काढणार आहे आणि माझी तनया आहेच कुणाची, तिची दृष्ट तर मीच काढणार आहे. आता त्या मैत्रिणी तिथून निघून गेलेल्या असतात. इकडे आता आकाश, मुलं पतंग उडून खाली आलेली असतात आणि ते सांगत असतात की आम्ही किती मज्जा केली, काय काय झालं. वसुंधराही तिथे आलेली असते. मुलं म्हणतात, आई तू यायला हवं होतंस. वसु म्हणते, पण माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता की नाही, म्हणून मी नाही येऊ शकले. आणि चला तुम्ही आता गप्पा मारत बसू नका, फ्रेश व्हा. आणि त्यांना ती रूम मध्ये पाठवते. विशाखा आणि तनया तिच्याकडे येतात आणि म्हणतात, वसुंधरा काय करायचंय, अगं तो वसुलीवाला माझ्या घरात येऊन बसलाय, माझं घर बळकवण्याचा प्रयत्न करेल तो, आम्ही काय रस्त्यावर यायचं का. वसुंधरा म्हणते, थांबा, काय करायचंय ना तुम्हाला सांगते मी. आत्ताच्या आत्ता अखिलकडे जायचं आणि ते सगळे पैसे त्याला परत द्यायचे. विशाखा म्हणते, काय तू खरंच मला तसं करायला लावणार आहेस. वसुंधरा म्हणते, हो, तुम्हाला ते पैसे परत करावेच लागतील आणि तुमचं घर कसं सोडवायचं ना त्याची मी काहीतरी सोय करते, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता विशाखा आणि तनया अखिलकडे जातात. विशाखा म्हणते, अखिल
तू बरं झालं माझी पैशाची व्यवस्था केली, पण माझं काम झालेलं आहे, माझी दुसरीकडून सोय होते आहे आणि त्यामुळे हे पैसे परत घे. अखिल म्हणतो काय? अहो पण असू द्या, आणि एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला डायरेक्ट जरी सांगितली असती ना तरी चाललं असतं. आणि मला खरं तर टेन्शन आलं होतं, कारण मी दादाला यातलं काहीच सांगितलं नव्हतं. आणि नक्की तुमची सोय झाली ना? त्यावर तनया म्हणते हो. अरे म्हणजे 4 दिवसांपर्यंत ती लोक थांबणार आहेत, तेवढ्यात आई मम्माची काहीतरी व्यवस्था होऊनच जाईल. तू नको टेन्शन घेऊ. विशाखा आता सगळे पैसे अखिलला देते आणि तिथून बाहेर येते आणि म्हणते वसुंधरा, आता काय करायचंय पुढे ते सांग लवकर. मला ना खरंच खूप टेन्शन येतंय. माझं घर सगळं माझ्या हातातून निघून जाईल ग. वसुंधरा म्हणते हे बघा, आतापर्यंत तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला ना, मी तशी वेळच येऊ देणार नाही, तुम्हाला रस्त्यावर नाही येऊ देणार मी. तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी व्यवस्था करते, पण मला थोडा वेळ हवा आहे आणि तुम्हाला माझी वाट बघावी लागेल. वाटलं तर तनयाला तुम्ही चहा टाकायला सांगा आणि ते हॉलमध्ये बसा. आता ती वरती निघून गेलेली असते. तनया बाहेर येते आणि म्हणते मम्मा, मी तुला म्हटलं होतं ना हिच्यावरती विश्वास ठेवू नको, तू कशाला पेपरवर सही केली? आता विशाखा म्हणते हे बघ, आपल्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता, मला ते करावंच लागणार होतं. मला माहिती आता या सगळ्या गोष्टींचा ना ती बदला घेईल, पण आता आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही. तिने वाट बघायला लावली आणि आपल्याला ते करावंच लागेल. वसुंधरा आता रूम मध्ये आलेली असते. आकाश आता म्हणत असतो की मी ऐकलं की तुम्ही आणि तनयाने मिळून डान्स केला वसुंधरा. तेवढ्यात वसुंधरा म्हणते हो, थोडासा केला. मुलं म्हणतात आई एक काम करूया, आत्ता तू डान्स कर ना, मला बघायचा तुझा डान्स. वसुंधरा म्हणते बनी, आगाऊपणा बंद कर आणि जा, आत्ताच्या आत्ता जा आणि फ्रेश होऊ नये. आकाश म्हणतो हे बरं आहे तुमचं, तुमच्या गर्ल्स ओनली रूलमुळे ना आम्हाला काही बघता आलेलं नाही, तुमचा डान्सही बघता आला नाही. तेवढ्यात वसुंधरा म्हणते अवनी वहिनींनी रेकॉर्ड केलाय, तुम्ही नंतर निवांत बोला. मुलं आता फ्रेश व्हायला निघून गेलेली असतात. वसुंधरा म्हणते आकाशराव, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावरती थोडं बोलायचं होतं. आकाश म्हणतो बोला ना. इकडे जयश्री माधवला सांगत असते की काय थाट होता माझा, सगळेजण माझंच कौतुक करत होते. हळदी कुंकवाचा कार्यक्रम कमी आणि माझं कौतुक सोहळा जास्त वाटत होता मला. तनयाने खरंच खूप छान अरेंजमेंट केली होती. त्या गुरुमातेंनी माझा जेवढा अपमान केला ना, सगळा तिने 1 दिवसात भरून काढला आणि मला कशाची उणीव वाटत नव्हती. खरंच एका दिवसात मला खूप मान सन्मान मिळाला. आता माधव म्हणतो पण त्या 1 दिवसासाठी तिने किती खर्च केला माहिती तुला? एखाद्याचं लग्न झालं असतं त्याच्यामध्ये. आता जयश्री म्हणते असू द्या हो, खर्चाचं काय बघताय तुम्ही, पैसा कधीही कमवता येतो, पण मान सन्मान असं सारखा सारखा नाही मिळत कधी. आणि माझं खूप कौतुक होतंय, मला याचा खूप आनंद झालाय. वसुंधरा आता आकाशला सगळं काही सांगत असते आणि म्हणत असते की विशाखा मॅमवर एवढा मोठा प्रॉब्लेम आलेला आहे, ते गुंड लोक त्यांच्या घरात बसले घर काबीज करण्यासाठी. आकाश म्हणतो एवढी मोठी गोष्ट घडली, विशाखा मावशीला आपल्याला सांगावं असं वाटलं नाही कुणालाच, पण आपलं जाऊ द्या, त्यांच्या जावयाला अखिलला तरी सांगायला हवं होतं ना. मग अखिलने मला आणि दादाला कळवलं असतं, मग आम्ही काहीतरी मार्ग काढला असता. तेवढ्यात वसुंधरा म्हणते आकाशराव, तुम्हाला कळत नाहीये, किती मोठा प्रॉब्लेम आला ना तरी कोणीही आपल्या जावयाकडे अशी मदत मागणार नाही हो. माझेच आईवडील घ्या ना, पैशांचा किती मोठा प्रॉब्लेम आला ना तरी सुद्धा तुम्हाला ते सांगणार नाही. आज आपल्याकडे ही गोष्ट अजूनही लाजिरवाणी वाटते की पैशांचा प्रॉब्लेम आला म्हणजे जावयाला सांगणं. आकाश म्हणतो हे काय वसुंधरा आता? वसुंधरा म्हणते असंच आहे, तुम्हाला मान्य असो अथवा नसो. आकाश म्हणतो ते जाऊ द्या, पण आता काय करायचं आपण? एवढी मोठी रक्कम 50 लाख रुपये कुठून आणायचे आणि विशाखा मावशीला द्यायचे? तेवढ्यात वसुंधरा म्हणते मी काय म्हणते, विशाखा मॅमला पैसे देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मला काय वाटतं तुम्ही एकदा त्यांच्या बरोबर जा, त्यांच्या घरी जा आणि ती जी लोक आहेत पैसे वसूल करायला आली आहेत त्यांच्याशी बोलून पहा. त्यांना म्हणावं की काही वेळ द्या, मुदत द्या मला काही दिवसांची, आम्ही तुमचे पैसे परत करतो. तुम्हाला 4 लोक ओळखतात, ती तुमचं म्हणणं बरोबर ऐकतील. तेवढाच वेळ मिळेल विशाखा मॅमला पैसे गोळा करण्यासाठी आणि मग ते त्यांचे पैसे फेडून टाकतील ना. थोड्या दिवसांसाठी त्यांच्याकडनं मुदत वाढवून घ्या. आकाश म्हणतो बरोबर आहे तुमचं बोलणं, मी आत्ताच जातो विशाखा मावशी सोबत आणि त्या लोकांशी बोलून घेतो. थोड्यात वसुंधरा म्हणते की नाही, मी पण येते तुमच्या बरोबर. तुम्ही नेहमी म्हणतात ना की आपण एक आहोत, मला पण यायचंय तुमच्यासोबत, मला घेऊन चला. आकाश म्हणतो ठीक आहे, आपण लवकर जायला हवं. ते दोघं जण खाली येतात. इकडे विशाखा तनया म्हणत असतात की किती वेळ घेणार आहे बाई, हिला काही प्रॉब्लेमचा सिरियसनेस कळतो की नाही. तनया तिला सारखी म्हणत असते तू तिच्यावर विश्वास ठेवायला नको हवा होता आणि तिच्या पेपर्सवरती सही करायला सुद्धा नको हवी होती. विशाखा म्हणते तू जर माती खाल्ली नसती ना तनया, तर आत्ता माझ्यावरती ही वेळ आली नसते. तेवढ्या तिथे जयश्री येते. जयश्री म्हणते अगं विशाखा, तू गेली नाही अजून, तुला तर खूप घाई झाली होती ना. विशाखा म्हणते अगं हो, पण मला तेवढ्यात आठवलं की तनयाला मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय म्हणून थांबले मी, आणि असं एक गाडीचा प्रॉब्लेम झाला. तेवढ्यात जयश्री म्हणते अगं गाडीचा प्रॉब्लेम झाला म्हणजे काय, मला सांगायचं होतं ना, मी पाठवलं असतं कुणाला तरी तुला सोडवायला. तेवढ्यात तिथे आकाश आणि वसुंधरा येतात. आकाश म्हणतो आई मी जातो ना विशाखा मावशीला सोडवायला. जयश्री म्हणते अरे तू कशाला, तिचा
जावई जाईल ना? विशाखा म्हणते हो बरोबर आहे, अखिल येईल ना? आकाश म्हणतो नाही, म्हणजे तो आला असता, पण उद्या सगळ्या त्याच्या मीटिंग्स लाईन अप आहे, त्यामुळे त्याला आरामाची गरज आहे, मी जातो. आणि वसुंधरा सुद्धा माझ्या बरोबर येत आहे. जयश्री म्हणते तू जा, पण ही कशाला बरोबर येते तुझ्या? आकाश म्हणतो आमचा आज आईस्क्रीम खाण्याचा प्लॅन आहे आई, म्हणजे वेळेत येतो आम्ही, तू नको काळजी करू. जयश्री म्हणते रे हो जा ना मग, तुला कोणी अडवलंय? आणि विशाखा अखिल वगैरे ते आता निघून गेलेले असतात. जयश्री म्हणते या वसुंधरेचं ना सारखी पुढे पुढे करत असते, काय करावं कळत नाही. तेवढ्यात तनया म्हणते हो ना, असंच आहे हिचं वागणं. आणि दोघी जण एकमेकांकडे बघतात. त्यांचा वसुंधरेवरचा राग त्यातून स्पष्ट होत असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.